ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, एका असुराने प्रत्यक्ष मृत्यूसमोर उभे असताना भगवंताकडे मोक्ष देखील नाकारला होता. का आणि कशासाठी जाणून घेऊया आजच्या कथेत. नमस्कार भाविक हो. या जगात देहावरील ममता सोडणे सर्वात कठीण मानले जाते. पण आज आपण श्रीमद भागवतातील अशी एक कथा पाहणार आहोत, जिथे एका महर्षीने जगाच्या कल्याणासाठी हसत हसत आपला देह दान केला आणि एका असुराने मृत्यूसमोर उभा असताना साक्षात देवालाच जिंकून घेतले. ही कथा आहे महर्षी दधीचींचा सर्वोच्च त्याग आणि भक्त वृत्रासुराच्या भक्तीची. भाविक हो, जेव्हा महाभयंकर वृत्रासुराने त्रैलोक्यात हाहाकार माजवला, तेव्हा हताश झालेले देव भगवान विष्णूंना शरण गेले. भगवंतांनी उपाय सांगितला की महर्षी दधीचींच्या अस्थींपासून बनवलेल्या वज्रानेच या असुराचा वध होऊ शकतो. देव भीत भीत महर्षी दधीचींकडे गेले आणि त्यांनी चक्क त्यांच्या शरीराची मागणी केली. मंडळी, इथे दधीची ऋषींची महानता आणि त्यांच्या त्यागाची खोली पहा. अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरक शब्दात ते देवांना म्हणाले, हा देह आज न उद्या राख होणारच आहे. जो मनुष्य या नश्वर शरीराचा उपयोग भूतदयेसाठी आणि परोपकारासाठी करत नाही, तो दगडा मातीहूनही नीच आहे. आणि अत्यंत शांतपणे ते म्हणाले, इंद्रा, हा देह तर मातीचा आहे, पण जर माझ्या अस्थींनी अधर्माचा नाश होणार असेल तर यापेक्षा मोठे भाग्य ते काय. असा महान संदेश देऊन त्यांनी क्षणाचाही विचार न करता लोककल्याणासाठी हसत हसत आपल्या शरीराचे दान केले. विश्वकर्मांनी त्यांच्या त्याच पवित्र अस्थींपासून वज्र बनवले आणि इंद्र युद्धासाठी सज्ज झाला. रणांगणावर इंद्र आणि वृत्रासुराचे घनघोर युद्ध सुरू झाले. युद्ध रंगात आलेले असतानाच अचानक इंद्राच्या हातून त्याचे वज्र खाली पडले. वज्र खाली पडताच देवराज इंद्राचा चेहरा भीतीने पांढरा पडला. मृत्यूसमोर पाहणारा इंद्र भयभीत झाला होता. पण त्याच्यासमोर उभा असलेल्या भयंकर वृत्रासुराच्या चेहऱ्यावर मात्र एक शांत आणि निर्भय स्मितहास्य होते. हा विरोधाभास थक्क करणारा होता. तो असुर मृत्यूला का घाबरत नव्हता? कारण तो शरीराने असुर असला तरी पूर्वजन्मीचा महान विष्णुभक्त चित्रकेतू राजा होता. मंडळी, भगवंतांची भक्ती कधीच वाया जात नाही. ती जन्मांतरीही सोबत येते. त्याने निशस्त्र इंद्रावर प्रहार केला नाही. उलट हसून तो म्हणाला, इंद्रा, हे वज्र उचल आणि माझ्यावर प्रहार कर. मला मृत्यूचे भय नाही, कारण हे शरीराचे बंधन तोडून मला माझ्या प्रभूंच्या चरणी जायचे आहे. भाविक हो, समोर मृत्यू उभा असताना देवांचा राजा डगमगतो, पण एक असुर मात्र अतिशय आर्ततेने भगवंताला साद घालतो. रणांगणावर मरण्यापूर्वी वृत्रासुराने जी प्रार्थना केली ती भागवतात वृत्रासुराची चतुश्लोकी म्हणून प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, हे प्रभू, मला जन्मोजन्मी तुमच्या भक्तांच्या दासांचा दास होण्याची संधी द्या. मला स्वर्ग नको, ब्रह्मदेवाचे पद नको, त्रैलोक्याचे राज्य नको आणि तुमच्या विना मिळणारा मोक्ष देखील नको. आणि मग तो आर्ततेने म्हणतो, अजात पक्षा इव मातरम खगाहा. याचा भावार्थ इतका काव्यमय आणि हृदयस्पर्शी आहे की ऐकताना डोळे पाणावतात. तो म्हणतो, ज्याप्रमाणे पंख न फुटलेले इवलेसे पिल्लू आकाशाकडे डोळे लावून आपल्या आईची व्याकुळतेने वाट पाहत असते, ज्याप्रमाणे भुकेने कासावीस झालेले वासरू आईच्या दुधासाठी
हंबरडा फोडत असते आणि ज्याप्रमाणे विरहाने व्याकुळ झालेली पत्नी आपल्या पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते, हे कमलनयना, अगदी तशीच माझ्या अंतःकरणाची अवस्था आहे. माझ्या प्रभू, माझे डोळे तुमच्या दर्शनासाठी आसुसले आहेत. अशी आर्त हाक मारून वृत्रासुराने इंद्राच्या वज्राचा प्रहार अंगावर घेतला आणि सर्वांच्या देखत ती दिव्य ज्योत साक्षात भगवान नारायणांच्या चरणी विलीन झाली. भाविकहो, ही कथा आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी आहे. एका बाजूला महर्षी दधीची आहेत, जे जगाच्या कल्याणासाठी हसत हसत स्वतःच्या देहाची राख करतात, आणि दुसऱ्या बाजूला एक असुर आहे, जो मरताना देवाकडे स्वतःसाठी काहीच मागत नाही, मोक्षही नाकारून फक्त भक्ती मागतो. आज आपण विचार करायला हवा की आपण भगवंताकडे काय मागतो? केवळ भौतिक सुखे की खऱ्या भक्तीचे दान? भक्ती आणि त्यागाचे हे सर्वोच्च शिखर आपल्याला शिकवते की जिथे मीपणा आणि देहाचा अहंकार संपतो, तिथेच खऱ्या अर्थाने परमेश्वर सुरू होतो. ही भक्तीची आर्त हाक ऐकून तुमचेही डोळे पाणावले असतील ना? मग कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करून भक्तीचा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.